ट्रेडिंग विथ SSP ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर काल आपण पेनट हा चार्ट पॅटर्न पाहिलेला आहे. थोडीशी आपण त्याच्यावरती एक नजर टाकूया, म्हणजे तुम्हाला समजेल कशा प्रकारे तो चार्टवरती आपल्याला दिसतो. चला तर माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. आता इथे तुम्ही पाहू शकता चार्टवरती इथे तुम्हाला एक त्रिकोण टाईप सारखा दिसत असेल. हा त्रिकोण म्हणजेच पीनट पॅटर्न. आणि पीनट म्हणजे कोणत्याही चार्ट पॅटर्नचे हे दोनच प्रकार असतात, एक बुलिश चार्ट पॅटर्न आणि बेरिश चार्ट पॅटर्न. तर आता इथे पहा, इथे एक डाऊन ट्रेंडमध्ये हा आपल्याला त्रिकोण सारखा एक बनलेला दिसतोय. त्या त्रिकोणमध्येच प्राइस वर खाली मूव्ह करते आणि नंतर जेव्हा ब्रेकआउट देते या त्रिकोणला तेव्हा पहा चांगल्या प्रकारे मार्केट रिवॉर्ड देतं. आणि जेव्हा हा पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडला बनताना दिसतो तेव्हा आपण याला बेरिश पीनट पॅटर्न असं म्हणतो. आणि जेव्हा अप ट्रेंडला आपल्याला बनताना दिसतो बुलिश मार्केटमध्ये तेव्हा आपण त्याला बुलिश पीनट पॅटर्न असं म्हणतो. दिसायला दोन्ही सेमच असतात, सेमच बनतात, फक्त फरक एवढाच आहे की डाऊन ट्रेंडला बनला तर आपण त्याला बेरिश पीनट पॅटर्न म्हणतो आणि अप ट्रेंडला जर बनला तर त्याला आपण बुलिश पीनट पॅटर्न असं म्हणतो. फक्त हा पॅटर्न जेव्हा केव्हा तुम्हाला चार्टवरती बांधताना दिसेल तेव्हा फक्त एकच गोष्ट पाहायची आपल्याला की तो डाऊन ट्रेंडला बनला आहे का अप ट्रेंडला बनला, आणि त्याप्रमाणेच आपल्याला आपला डिसिजन ट्रेडिंगमध्ये घ्यायचं आहे. तर कळलं तुम्हाला पीनट बेरिश पॅटर्न आणि पीनट बुलिश पॅटर्न कशा प्रकारे बनतो. तर आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शकता फ्लॅग चार्ट पॅटर्न हा आपल्याला एक झेंड्याच्या आकारासारखा आपल्याला दिसतो चार्टवरती. आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, इथून एक प्राइस वरती चाललेली, म्हणजे ही एक दांडी आहे असं समजा. एक दांडी आणि हा त्याची खाली आलेली प्राइस दिसते तुम्हाला या दोन रेषेमध्ये. ह्याला आपण फ्लॅग सारखं आपल्याला दिसतंय हे चित्र, म्हणून त्याला फ्लॅग पॅटर्न असं म्हणतात. ते प्राइस खालून वर जात असते, वर जात असताना थोडीशी होल्ड करते, परत खाली येते, खाली येऊन एका रेंजमध्ये वर खाली ट्रॅव्हल करते, तेव्हा आपल्याला असा हा एक झेंड्यासारखं आकार झालेला आपल्याला दिसतो तिथे. त्यालाच आपण चार्ट पॅटर्न बोलतो. आणि ह्या चार्ट पॅटर्न जो आहे, जसं मी तुम्हाला काल पीनट पॅटर्न शिकवला चार्ट पॅटर्न, तसा तो ट्रेंड कंटिन्युएशनचा पॅटर्न होता, तसाच फ्लॅग पॅटर्न पण हा ट्रेंड कंटिन्युएशनचाच चार्ट पॅटर्न आहे. अप ट्रेंडमध्ये आपल्याला अप ट्रेंड कंटिन्यू करणारा याचा सिग्नल देतं आणि डाऊन ट्रेंडमध्ये डाऊन ट्रेंड कंटिन्यू करणारा याचा सिग्नल देतं. इथं पाहू शकता, इथून प्राइस वरती गेली, वरती गेल्यानंतर एक रेजिस्टन्स फेस केला, रेजिस्टन्स फेस केल्यानंतर खाली आली, खाली येऊन ती थोडासा वेळ घालवला त्या प्राइसने, कन्सल्टेट करायला लागली आणि या दोन रेषांमध्ये वर खाली प्राइस ट्रॅव्हल करत राहील. आणि नंतर जेव्हा ही ब्रेकआउट देते तेव्हा एक चांगल्या प्रकारे आपल्याला एक मुवमेंट मार्केट देतं वरच्या साईडला. आता ही वरची लाईन आणि खालची लाईन हे काय असते हे मी तुम्हाला सांगितलंच आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर पीनट पॅटर्न आणि हा फ्लॅग पॅटर्न हे दोन्ही थोडं सेमच आहेत. फरक एवढाच आहे की पीनट पॅटर्न हा आपल्याला त्रिकोण आकाराचा दिसतो आणि फ्लॅग पॅटर्न आपल्याला हा एक झेंड्याच्या आकारासारखा आपल्याला चार्टवरती दिसतो. तर एक्झाम्पल आपण चार्टवरती पाहूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हे लक्षात आलं तुमच्या. फ्लॅग पॅटर्न पण दोन प्रकारचे असतात, एक बेरिश फ्लॅग पॅटर्न आणि एक बुलिश फ्लॅग पॅटर्न. तर चार्टवरती आपण एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला चार्टवरती दिसतो. तर पहा, इथे प्राइस कन्सल्टेट करते आणि कन्सल्टेट केल्यानंतर इथून प्राइस खाली आलेली आहे. तर हा जो तुम्ही बघत असाल इथे मध्ये कॅन्डल वगैरे काही दिसत नाही, हा जो मधला गॅप आहे ह्याला पण आपण एक कॅन्डलच आहे असं कन्सिडर करूया. पहा, इथून प्राइस खाली पडलेली आहे, खाली पडल्यानंतर पुन्हा थोडीशी वरती गेली, वरती जाऊन एका रेंजमध्ये ट्रॅव्हल करते. बघा, इथे एक आपल्याला झेंड्याच्या आकाराचं चिन्ह दिसतंय, पण हा बेरिश ट्रेंडमध्ये, त्याच्यामुळे हा तुम्हाला उलटा दिसेल. बेरिश ट्रेंडमध्ये जेव्हा हा बनतो तेव्हा खालच्या साईडला ट्रेंड कंटिन्यू होतो. पाहू शकता इथे प्राइस वर खाली ट्रॅव्हल केली आणि ट्रॅव्हल केल्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे मार्केटने रिवॉर्ड दिलेला आहे. तसंच पहा इथे खाली दुसरं उदाहरण, इथे पण पहा, इथून मार्केट खाली पडलं, खाली पडल्यानंतर या दोन रेषाच्या मध्ये मार्केट वर खाली ट्रॅव्हल करत राहिलं आणि जेव्हा ब्रेकआउट दिला तेव्हा एक पहा इथे चांगल्या प्रकारची मुवमेंट दिलेली, एक मोठी कॅन्डल पडलेली आहे इथे. तर ह्याला आपण बेरिश फ्लॅग पॅटर्न आपण म्हणूया. हा बेरिश फ्लॅग पॅटर्न होता. अजून आपण उदाहरण पाहूया कुठे आपल्याला भेटते का. इथे पण एक उदाहरण आहे, पाहू शकता इथे प्राइस इथून वरती गेलेली आहे, वरती गेल्यानंतर इथे एका रेंजमध्ये ट्रॅव्हल करत राहिली प्राइस, एक झेंड्याच्या आकाराचं चिन्ह बनवलं इथं.
एक पॅटर्न बनवला प्राइसनी आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर मला चांगल्या प्रकारे रिवॉर्ड दिलेलं आहे. आणि हा पॅटर्न तुम्हाला मी जेवढे पण तुम्हाला हे 10 चार्ट पॅटर्न जे तुम्हाला शिकवतोय किंवा दाखवतोय हे जास्त करून मार्केटमध्ये बनतात. त्याच्यामुळे ह्या चार्ट पॅटर्नचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि प्रॅक्टिस करा शोधण्याचा चार्टवरती. तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित दिसतील. एकदा तुम्हाला दिसायला लागले व्यवस्थित कळाले तर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ते पटकन डोळ्यांनी दिसतील तुम्हाला. मग तुम्ही डिसिजन एक चांगल्या प्रकारे घेऊ शकता. कारण हे जे इम्पॉर्टंट 10 चार्ट पॅटर्न आहेत म्हणून मी नावच ठेवलेलं आहे 10 इम्पॉर्टंट चार्ट पॅटर्न. कारण हे जास्तीत जास्त चार्टवरती आपल्याला बनताना दिसतात. पाहू शकता इथे पण एक उदाहरण आहे बघा. इथून मार्केट खाली पडलेलं आहे. खाली पडल्यानंतर इथे फ्लॅट पॅटर्न बनवला आणि ब्रेकआउट केल्यानंतर थोडं रिट्रेस करून चांगल्या प्रकारे रिवॉर्ड दिलेलं आहे मार्केट. आपण एक बुलिश बघूया आपल्याला भेटतोय का इथे पण हा बेरिश फ्लॅग पॅटर्न आहे. बेरिश फ्लॅग पॅटर्न हा तुम्हाला डाऊन ट्रेंडला बनताना दिसेल. डाऊन ट्रेंडला बनेल तेव्हा ट्रेंड कंटिन्युएशनचा आपल्याला सिग्नल देते तिथे. इथे पण आपल्याला एक बेरिशच फ्लॅग पॅटर्न दिसतोय. बुलिशचं फ्लॅग पॅटर्न भेटत नाही आहे. इथे आपल्याला एक बुलिश फ्लॅग पॅटर्नचा असा एक्झाम्पल भेटलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथून प्राइस वरती चाललेली आहे. वरती जाता जाता इथे झेंड्याच्या आकाराचा आपल्याला पॅटर्न बनवला मार्केटनी. फ्लॅग पॅटर्न बनवला आणि इथे ब्रेकआउट दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे रिवॉर्ड दिलेलं आहे मार्केटनी इथपर्यंत. तर हा होता बुलिश फ्लॅग पॅटर्न. बुलिश फ्लॅग पॅटर्न आपल्याला अप ट्रेंड जेव्हा मार्केटमध्ये असतो तेव्हा अप ट्रेंडला आपल्याला बघायला भेटतो आणि बेरिश फ्लॅग पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये बघायला भेटतो. त्याच्यामुळे हा पॅटर्न तुम्हाला चार्टवरती केव्हा पण दिसला बनताना तर पहिला ट्रेंड आयडेंटिफाय करा कोणत्या ट्रेंडला बनलेला आहे तो आणि त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्या ट्रेडिंगमध्ये. तर इथे पण पाहू शकता तुम्ही एक आपल्याला बुलिश फ्लॅग पॅटर्न भेटलेला आहे. इथे पण एक्झाम्पल भेटलेलं आहे. पाहू शकता इथून मार्केट वरती गेलेलं आहे. वरती गेल्यानंतर इथे एक फ्लॅग पॅटर्न बनवला मार्केटने आणि त्या फ्लॅग पॅटर्नला ब्रेकआउट दिल्यावरती पहा मार्केट कशा प्रकारे वरती गेलेलं आहे. आणि ब्रेकआउट केल्यानंतर एंट्री कशी करायची हे मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. ब्रेकआउट ज्या कॅन्डलनी करेल ती कॅन्डल पूर्ण होऊन द्यायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला सेकंड कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊन एंट्री करायची. आणि जी ब्रेकआउट केलेली कॅन्डल आहे तिचा जो लो असेल तो आपला स्टॉप लॉस असणार आहे. आणि कॅन्डलला जर रिजेक्शनवरून आलं ब्रेकआउटच्या कॅन्डलला तर थोडं वेट करायचं. कॅन्डल चांगली पूर्णपणे बनली तरच आपल्याला एंट्री करायची. जर कॅन्डलला रिजेक्शन आलं तर चान्सेस असतात की मार्केट प्राइस रिटेस्ट करायला पुन्हा खाली येईल आणि मग जेव्हा रिटेस्ट करून पुन्हा वर जाईल त्या टायमिंगला मग आपल्याला एंट्री करायची आहे. की आपली ब्रेकआउटच्या कॅन्डलचा जो हाय असेल तो हाय ब्रेक केल्यानंतर आपल्याला एंट्री करायची. हे लक्षात असून द्या एक गोष्ट. ब्रेकआउटच्या कॅन्डलला डायरेक्ट एंट्री नाही करायची तेव्हा पण, कारण चान्सेस असतात की मार्केट पुन्हा रिटेस्ट करायला खाली येतं. कधी कधी मार्केट ब्रेकआउट केल्यानंतर खाली येत पण नाही, डायरेक्ट वरती जातो. त्यावेळेस मग आपला ट्रेड मिस होतो. ट्रेड म्हणजे एंट्री आपल्याला भेटत नाही. ज्यावेळेस असं होईल एंट्री नाही भेटली चालेल, काय फरक पडत नाही एंट्री नाही भेटली तरी. पण चुकीची एंट्री होण्यापेक्षा ती नाही झालेली बरी आहे. म्हणजे आपल्याला लॉसेस तरी होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. तर आशा करतो तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.